शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांसाठी मानाचा, स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा दिवस. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि 26 जानेवारी 1949 पासून आपण आपल्या देशाचा स्वतंत्र राज्यकारभार पाहू लागलो. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असलेले राज्य. संविधानाने आपल्याला विविध प्रकारचे स्वातंत्र्य दिले. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात 20-20, 25-25 मजल्याच्या इमारती डौलाने उभ्या असलेल्या आम्हाला दिसतात, परंतु त्या इमारतीच्या पायावर उभ्या असतात त्या पायामधल्या विटा मात्र आम्हाला दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे आज आम्हाला स्वतंत्र भारत दिसतोय, परंतु हे स्वतंत्र मिळवण्यासाठी ज्या देशभक्तांनी आपले आयुष्य वेचले ते देशभक्त मात्र आज आम्हाला दिसत नाही. म्हणून त्यांना आठवण्याचा आजचा दिवस, म्हणून त्यांच्यासाठी म्हणावेसे वाटते, किती हुतात्मे शहीद झाले लक्ष्मीने भारत मातेला, किती हुतात्मे शहीद झाले लक्ष्मीने भारत मातेला, ना विसरावे बलिदानाया हेच सांगले जनतेला. मित्रांनो, ज्यांनी सांडविले आमच्यासाठी रक्त, ज्यांनी सांडविले आमच्यासाठी रक्त, आपण पाहायला हवे त्यांचेच भक्त, कारण त्यांनी देशाला म्हणून देशाचीच भक्ती केली. देशभक्ती ही त्यांच्या रक्ताच्या थेंबात भिनली होती. देशभक्ती केवळ बोलून होत नसते, तर ती मस्तकात असावी लागते. देशभक्ती ही आपल्या कृतीतून व्यक्त व्हायला हवी. आज मात्र हम तो हमारे तो बाकी सब जाने तो. म्हणूनच देशाला देण्यासाठी तुमच्याकडे 10 मिनिटे तरी वेळ आहे का, असा प्रश्न अब्दुल कलाम यांना विचारावा लागला. आज स्वतंत्र मिळाले खरं, पण ते फक्त मूठभर लोकांना. सामान्य माणूस मात्र आजही गुलामगिरीच करतोय, कधी श्रीमंताची तर कधी स्वार्थाने बरबडलेल्या नेत्यांची. अहो, असंच आहे आजवर. उघड्या पाठीवर सूर्य घेऊन आपण खपायचं माती, उघड्या पाठीवर सूर्य घेऊन आपण खपायचं माती, त्या सत्याच्या खुर्चीत निवांत आणि आपण भांडण खेळायचं जाती. एक्सप्रेस, मेट्रो, बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होतोय असं वाटतंय. बघून एक्सप्रेस, मेट्रो, बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होतोय असं वाटतंय. म्हणून पण हा एसटीचा प्रवास फक्त श्रीमंतीचा होतो, गरिबी कशीच राहते जंगलाचा डबा भरून. उभ्या जगाचा पोशिंदा ज्याला म्हणतो आम्ही शेतकरी राजा, उभ्या जगाचा पोशिंदा ज्याला म्हणतो आम्ही शेतकरी राजा, त्याच्याच डोक्यावर चढलाय मात्र आज कर्जाचा बोजा. अहो, भारत हा शेती प्रधान देश. पिके जगली तर शेतकरी जगेल हा विचार आमच्या मस्तकात नसतो. मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला त्यावेळी अवघे विश्व अंधारा रात्रीच्या काळोखात निद्रिस्त झाले होते, पण त्याच वेळी माझ्या भारतात मात्र स्वातंत्र्याची पहाट फुटत होती. दिव्यांचा लख प्रकाश पसरला होता. वंदे मातरमच्या घोषणा दिल्या जात होत्या. हम होंगे कामयाबचे स्वर निनादत होते. पण मित्रांनो, हम होंगे कामयाबचे हम हुए हैं कामयाब हे झालेच नाही. म्हणूनच मेरा भारत महान है की महान बनाना पडेगा असा प्रश्न आम्हाला पडतो. अहो, माझा भारत महान होता, माझा भारत महान होता, कारण त्यावेळी होता टिळकांसारखा नेता. आज माणूस एकीकडे गृहस्थांना प्रदर्शन होऊ लागलाय, पण दुसरीकडे त्याच्या सभ्यतेनाच ग्रहण लागलाय. पोटच्या परावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातो टेबला खालच्या लाचेवर. पोटच्या परावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातो टेबला खालच्या लाचेवर. घेणाऱ्याला कुठं माहित असतं तेवढ्यासाठी किती वेगा पडतात देणाऱ्याच्या टाचेवर. भ्रष्टाचार करून कमवलेला पैसा काय सूट देणार आम्हाला हा विवेक करून बसला आजचा माणूस. म्हणून म्हणावेसे वाटते, असे कडक केले पाहिजे कायदे की कायद्याचा धाक गुन्हा करण्याआधी वाटावा. असे कडक केले पाहिजे कायदे की कायद्याचा धाक गुन्हा करण्याआधी वाटावा आणि एकही रुपया खर्च न करता गरिबाला न्याय भेटावा. मित्रांनो, प्रभू रामचंद्रांनी बालीला मारून किष्किंधेचे राज्य सुग्रीवाला दिले, रावणाला मारून मिळालेले लंकेचे राज्य विभीषणाला दिले, अयोध्येचे राज्य भरताला दिले. अशा निस्वार्थ आणि निरपेक्ष राज्याची प्रजाच निस्वार्थ आणि निरपेक्ष बनू शकते, तर यथा राजा तथा प्रजा असा आदर्श राजा प्रभू रामचंद्राने जगाला दाखवला. आज मात्र जो मेरा है वो मेरा है,
न होता झोपडी झोपडीत आणि माणसाच्या खोपडीत खोपडीत झालं ना तर माझा भारत नक्की महान बनेल. म्हणून मला असे वाटते, मंदिर में राम पधारे अब हृदय की बारी है. मंदिर में राम पधारे है अब हृदय की बारी है. जाग उठे हर घर में राम करनी हमें तैयारी है. कैसे बना है राम राज्य उसका रोड मैप बनाना होगा. कैसे बना है राम राज्य उसका रोड मैप बनाना होगा. किसी एक की नहीं है जिम्मेदारी, सबके भीतर राम जगाना होगा. आज सरकारी योजना चांगल्या आहेत पण त्या योजना राबवणारा माणूस परफेक्ट नाहीये. म्हणून त्या माणसाला घडवावं लागेल संस्कारात, माणसाला घडवावं लागेल आणि माणसाला माणसाशी जोडावं लागेल प्रेमाने. केवळ राष्ट्रीय एकात्मता नाही तर त्यामध्ये अजून एका शब्दाची भर घालावी लागेल. केवळ राष्ट्रीय एकात्मता नाही तर राष्ट्रीय आत्मीय एकात्मता निर्माण करावी लागेल. माणसाने खचून पडलेल्या लोक ट्रेनमध्ये भरपूर लोक एकत्र येतात, जिथे अभाव असतो तो आत्मीयतेचा. अशी राष्ट्रीय आत्मीय एकात्मता निर्माण झाली ना तर माझा भारत नक्की